सर्व महाराष्ट्रातील माझ्या कामगार बंधूंना माझा नमस्कार। सन्माननीय छत्रपती शासन पक्षाच्या माध्यमातून गेले आम्ही 2.5 महिने कामगारांच्या विविध मागणीसाठी आम्ही सरकारने पाठपुरावा करत आहोत। कामगारांच्या घामाला योग्य त्या मोबदला मिळावा व माझ्या कामगाराला गुलामगिरी मुक्त करावे यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करत काही निवेदन दिले आहे। परंतु या सरकारने या कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आहे। आता वेळ आली लढण्याची आणि वेळ आली सरकारला जागा करण्याची। म्हणूनच सन्माननीय छत्रपती शासन पक्षाच्या माध्यमातून मी मुंबई अध्यक्ष सर्जेराव निकम व आपले मुंबई संपर्क प्रमुख स्वप्नील कळंबे आम्ही दोघेही कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व कामगारांच्या मागणीसाठी येत्या 10 नोव्हेंबर 2025 रोजी आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहोत। तरी सर्व कामगार बंधूंनी आम्हाला पाठिंबा व आशीर्वाद द्यावा यासाठी आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करत आहोत। आम्ही सरकारने काही मागण्या केल्या आहेत। आमची पहिली मागणी आहे की या महाराष्ट्रातून कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद व्हावी व त्याच कामगारांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी। आमची दुसरी मागणी आहे की ICT शिक्षकांना 2008 पासून जे काम करतात त्यांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये प्राधान्य द्यावं। आमची तिसरी मागणी आहे की समान काम समान वेतनचा कायदा लागू करावा। आमची चौथी मागणी आहे की महामंडळ कामगारांना सरकारी दर्जा द्यावा। आपली शेवटची मागणी आहे की अंगणवाडी सेविकांना सरकारी दर्जा द्यावं व त्यांना संपूर्ण सरकारी योजनेमध्ये भाग घ्यावा। मित्रांनो, अजून आपण किती गुलामगिरीमध्ये राहणार आहोत? आपल्या घामाचा मोबदला इतरांना आपण किती देणार आहोत? आजपर्यंत आपण लढाई केली, आजपर्यंत आम्ही आंदोलने केली, आजपर्यंत आम्ही गल्ली बोळांमध्ये झेंडे घेऊन फिरलो, त्या झेंडे घेऊन फिरण्याचा फायदा कुणाला झाला? आपण लाठीचार्ज खाला, आपल्या अंगावर पोलिसांच्या केसेस घेतल्या, त्याचा फायदा कुणाला झाला? आजपर्यंत आपण इतरांना मोठं करण्यासाठी आंदोलने केली, आता वेळ आलाय की आपल्या घामाचा योग्य ते मोबदला मिळावा व माझ्या येणाऱ्या पिढीसाठी व जे आपण आता गुलामगिरीमध्ये जे काम करत आहोत त्या गुलामगिरीत मुक्त होण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। ही लढाई तुमची आहे, ही लढाई संपूर्ण कामगार बांधवांची आहे। ह्या लढाई आपण लढण्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आपण अशी विनंती करत आहोत। आताच महाराष्ट्रातून 8,000 शिक्षकांचा आम्हाला आंदोलनाला पाठिंबा दिला आहे व संपूर्ण 8,000 शिक्षक 10 तारखेला आझाद मैदान उपस्थित राहणार आहे। मी त्या संपूर्ण शिक्षकांचा मी आभार व्यक्त करतो आणि असाच तुमचा आम्हाला आशीर्वाद मिळावा अशी मी तुम्हाला विनंती करतो। कामगारांच्या मागण्या मांडल्या आहेत की जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझा कामगार कधी गुलामगिरीमध्ये राहू नये, माझ्या कामगाराला घामाचा योग्य ते मोबदला मिळावा यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये काही मूलभूत अधिकार तयार केले। त्या मूलभूत अधिकाराचा वापर करून कलम 14 समानतेचा कायदा, कलम 16 समान संधी आणि कलम 23 गुलामगिरी व बळजबरी मजुरी करून घेता येणार नाही हा संपूर्ण यांचा अधिकार वापरून आपण या सरकारकडे मागण्या मांडल्या आहेत। परंतु आता वेळ आली कामगारांना एकजूट देण्याची, आता वेळ आली संपूर्ण कामगारांनी ह्या सरकारला दाखवून द्यायचं आहे की जेव्हा कामगार एकत्र येतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये इतिहास काय घडतो ह्या सरकारला दाखवून देण्याची वेळ आली। ह्या सरकारचे डोळे उघडण्याची आता वेळ आले म्हणून संपूर्ण कामगारांना मी विनंती करतोय की तुम्ही सन्माननीय छत्रपती शासन पक्षाचे आपले राष्ट्रीय अध्यक्ष नामदार जाधव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावं। आम्ही तुम्हाला वचन देतो जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। परंतु तुम्हाला काम करावं लागेल, आमच्या मागे खंबीरपणे उभारण्याचं तुम्हाला काम करावं लागेल, तेव्हाच मागण्या पूर्ण होतील अशी तुम्हाला मी ग्वाही देतो। आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये इतिहास काय असतो, इतिहासाची पुनरावृत्ती काय असते हा सरकारला नक्कीच आपण दाखवून देऊ। म्हणूनच 10 नोव्हेंबर 2025 रोजी आझाद मैदानावर सर्वांनी उपस्थित राहून आम्हाला पाठिंबा द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। जय शिवराय, जय महाराष्ट्र।